तर निकालानंतर बोलू असं केसरकर यांनी म्हटलं। तर आमदार अपात्रतेच्या निकालामध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। आमदार अपात्रतेचा निर्णय हा दिल्लीतून झाला असा आरोप देखील संजय राऊतांनी केले आहेत। कायद्याला धरून आज निकाल दिला जाणार असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय। आजचा निकाल हा बेंचमार्क ठरणारा असेल असंही राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे। विधानसभा अध्यक्षांचा प्रोटोकॉल असा सांगतो की एखाद्या कामासाठी सूचना देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना पाचारण करतात आणि मंत्र्यांना आपल्या चेंबरमध्ये बोलवतात। विधानसभा अध्यक्ष स्वतः जात नाहीत त्यांच्या कामासाठी, असं प्रोटोकॉल सांगतो। पण हे आता आम्हाला सांगतात की आम्ही का गेलो। तुम्ही का गेला ते सगळ्यांना माहिती आहे। तुम्ही मॅच फिक्सिंगची डेट आणि मॅच फिक्सिंग कशा प्रकारे असावं हे ठरवण्यासाठी गेला। मॅच फिक्सिंगमध्ये जे काय व्यवहार हिशोब करायचे आहेत ते पूर्ण झालेले आहेत। मॅच फिक्सिंग हा जुगार असतो, जुगारामध्ये पैशाचा मोठा व्यवहार होतो, आपल्याला माहिती आहे। मॅच फिक्सिंगमध्ये याचा अर्थ व्यवहार पूर्ण झालेला आहे आणि त्यांना मॅच फिक्सिंगच्या निकालाचा हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे। आज दिला जाईल आणि हा निकाल निश्चितपणे कायद्याला धरून संविधानातल्या ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्यांचं पालन करून सर्वोच्च न्यायालयाने जे आदेशात प्रिन्सिपल सेट केले आहेत त्याच्या आधारावरतीच हा निर्णय असेल आणि या निर्णयातनं सगळ्यांना न्याय मिळेल। सर थोडासा हिंदी में सर सर ऐतिहासिक निर्णय बोलना होता है। ऐतिहासिक निर्णय असेल का? ऐतिहासिक निर्णय असेल का? सबकी निगाह बनी सर। ऐतिहासिक निर्णय असेल डिसिजन निर्णयातनं 10th शेड्यूल मध्ये ज्या बाबींचं इंटरप्रिटेशन आतापर्यंत झालं नव्हतं त्यातून निश्चितपणे हा अत्यंत मूलभूत आणि अत्यंत बेंचमार्क असा निर्णय असेल आणि या निर्णयात कुठच्याही त्रुटी राहणार नाही एवढा आपल्याला आश्वासन करतो। 10 तारखेला जर एखाद्या घटनाबाह्य सरकारचा फैसला लागणार आहे, आजच्या 10 तारखेला घटनाबाह्य सरकारचा फैसला लागणार आहे। सरकार घटनाबाह्य आहे हे आम्हाला माहिती आहे। मग तुम्हाला एवढी खात्री आहे का हे घटनाबाह्य सरकार टिकणार आहे, टिकवलं जाणार आहे म्हणून तुम्ही येताय? तुम्हाला निकाल माहिती आहे का? याचा अर्थ मंत्र्यांना निर्णय माहिती आहे। निर्णय दिल्लीतून झालाय, फक्त ट्रायब्युनल त्याच्यावर शिक्का मारणार आहे। माननीय प्रधानमंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर रोड शो करायला येत आहेत। राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री आजच्या निर्णयानंतर डावसला निघणार आहेत काही दिवसात। याच्यावरून स्पष्ट आहे की मॅच फिक्सिंग या संविधानासंदर्भात, घटनेसंदर्भात कोणत्या स्तरापर्यंत गेलेली आहे। त्याच्यामुळे आज काय होईल हा एक औपचारिकपणा आहे, फक्त निर्णय देण्याचा एक औपचारिकपणा असा आम्ही मानतो। त्यांना तो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने द्यावा लागेल इतकंच। संजय राऊत म्हणतात की अध्यक्षांनी दिल्लीतून हा निकाल आणलाय। आता उद्या संजय राऊत बोलतील अमेरिकेतनं आणलंय, लंडनवरनं आणलंय, त्यांच्या बोलण्याला काय अर्थ असतं? सर ऑपरेटिव्ह ऑर्डर हो गया पूरा डिटेल त्यांच्या कॉमेंट्सना उत्तर देऊन उगीच त्यांना जी स्वस्त पब्लिसिटी हवी आहे त्यात वाव देण्यासारखं आहे। त्यामुळे संजय राऊत सारख्या लोकांना बेस्ट इग्नोर्ड। आरोपीला भेटतात उघड उघड, न्यायमूर्ती आरोपीला भेटतात, ते उघड उघड भेटतात। तर जो न्यायमूर्ती आरोपीला भेटू शकतो ते उद्या त्यांच्याकडनं काय निकाल लागेल याची कल्पना जनतेला आली असेल। आम्ही शेवटी जनतेच्या न्यायालयात लढणारी लोक आहोत। न्यायाधीश आणि आरोपीची मिलीभगत आहे का अशा मिलीभगत असेल तर हा कोणाचा वैयक्तिक खटला नाहीये। हा देशात पुढे लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही, का हे दोघेही मिळून लोकशाहीचा खून करणार आहेत ते उद्याच्या निर्णयावरनं जाहीर होईल। जो व्यक्ति भूतपूर्व मुख्यमंत्री रहा है उसे विधानसभा अध्यक्ष का रोल क्या रहता है, उनकी जिम्मेदारियां क्या रहती है, उनको क्या क्या काम करना पड़ता है। मुख्यमंत्री और विधानसभा अध्यक्ष की महीने 15 दिन में मुलाकात होती है, बोर्ड के विषय रहते हैं, इसके बारे में मालूमात शायद उनको होनी चाहिए थी, लेकिन जब वो स्वयं मुख्यमंत्री थे तो शायद उन्हें ज़्यादा इस विषय की मालूमात लेने का वक्त नहीं मिला होगा।